हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आज तुम्हाला आरी वर्कचे बेसिक स्टेप्स शिकवणार आहे. धागा आपण जे मणी घालून जी लाईन तयार करतो ती लाईन समजून घेण्यासाठी मणी न घालता ती आपण लाईन समजून घेणार आहे. तर पहिला मी हा गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे. तर हा धागा ही अशी गाठ मारायची आहे बोटाला. आपण जशी नॉर्मल दोऱ्याला आपण गाठ मारतो तशी ही राऊंड करून हा गाठ मारून घ्यायची आहे. ही बघा, अशा पद्धतीने आपण ती गाठ मारून घेतलेली आहे. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ही गाठ अशी पकडून या बोटाला टर्न करून या तिकडे पकडायची आहे. दिसली? हे असं घ्यायचं आहे आणि हे रिंगच्या खालच्या साईडने घ्यायचं आहे. तर हा दोरा आणि हे रिंगच्या खालच्या साईडने जाणार. आता हे खालचा पार्ट दाखवते मी. खालून जेव्हा ही सुई जेव्हा कापडाच्या आरपार होईल तेव्हा हे असं पकडायचं आणि ही गाठ सोडून द्यायची, म्हणजे हे असं येईल. ओके, लक्ष देऊन बघा. आता लक्ष देऊन बघा. आणि हे सुईचं टोक जे आहे ते आपल्या अपोजिट साईडला असलं पाहिजे. येस, हे टाईट करून घ्यायचं आहे हा धागा. आता परत तेच करायचं आहे. खालून दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आणि वरती घ्यायचा आहे. खालून दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आणि वरती घ्यायचं आहे. तर वरती घेताना तुम्हाला सांगते मी काय करायचं नेमकं. हा जो दोऱ्यात सुईचा टोक आहे तो आपल्या बाजूने आला पाहिजे. कधी कधी असं निघू पण शकतं. सुरुवातीला मोठमोठे धागे घ्यायचे, मोठमोठे सेक्शन घ्यायचे. जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा मोठमोठे सेक्शन घेतले पाहिजे. हे खूप सोपं आहे. लक्ष देऊन बघितलं तर एकदम लक्षात येईल तुमच्या. खूप सोपं आहे ते. तर लक्ष देऊन बघा, हे किती एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आले आणि ती किती सुंदर दिसते. हे तुम्हाला पण जमू शकतं. आता या गोष्टीचा एकदम ट्रिकी पार्ट तुम्हाला सांगते. जेव्हा याची गाठ मारायची असते तेव्हा तर काय करायचं, सुई खाली घालायची, वरचा दुसरा दोरा खालून वरती घ्यायचा, दुसऱ्या दोऱ्यातून पहिला दोरा वरती काढायचा. ही बसली गाठ. समजलं? आता गाठ कशी मारायची परत एकदा मी सांगते, लक्ष देऊन बघा. या आणि एकदा दोरा वरती घ्यायचा, पहिल्या गाठीतून दुसऱ्या ह्याच्यात दोरा घ्यायचा. आता लक्ष देऊन बघा, धागा वरती घ्यायचा, सेम जशी गाठ आपण घेतो मारतो तशीच
आणि या दुसऱ्या धाग्यातून जाऊन पहिला धागा वरती घ्यायचा. ही बसली आपली गाठ. समजली आहे का? परत आणि एकदा समजवते. आता गाठ लक्षपूर्वक बघून घ्या. पहिल्या धाग्यातून दुसरा धागा काढायचा, दुसऱ्यातून पहिला हा असा वरती ओढायचा आणि हे खाली असं पुश करायचं. ओके. असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.